तुकोबारायाचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर सर्वांना ठाऊक आहे। आज जवळजवळ म्हणजे 300 वर्ष होत आली हे सोहळे सुरू झाले। हा पांडुरंगाचा पालखी सोहळा नवीन जरी असला तरी अगोदरपासून म्हणजे 300 वर्षाच्या अगोदरपासून आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला समाधी घेतली तेव्हापासून कार्तिक वारीला पंढरपूरहून आळंदीला लोक जातात। पंढररायांनी ज्ञानेश्वर महाराजांना शब्द दिला होता, एक तर ते कार्तिक वारी झाल्यानंतर सगळ्या संतांना बरोबर घेऊन सगळ्या देवांना बरोबर घेऊन आळंदीला गेले। स्वहस्ते त्यांनी ज्ञानोबारायाला समाधी दिली आणि त्यावेळी एक शब्द दिला की प्रत्येक वर्षी तुझ्या या समाधी उत्सवासाठी मी येत जाईल, असा शब्द पंढररायाने ज्ञानोबारायाला दिला। दिलेल्या शब्दाप्रमाणे देव जातही असते, पण आपल्याकडे जशी व्यासाने दृष्टी संजयाला दिली, म्हणजे हस्तिनापुरामध्ये बसून कुरुक्षेत्रावरती काय चालले हे सगळं धृतराष्ट्राला सांगायला संजयाला दृष्टी व्यासाने दिली, अशी दृष्टी काही आपल्याला अजून काही मिळालेली नाही। त्यामुळं देवाचं जाणं येणं हा काही आपल्या चर्मचक्षुचा विषय होऊ शकत नाही, पण देवाने तर स्वतः येतो म्हणून सांगितलेलंच आहे। दिलेल्या शब्दाप्रमाणे ते जाते असणार आहे, फक्त त्या आपल्या दृष्टीचा तो विषय नाही। म्हणून एक साधारण 2014 पासून म्हणजे आज 10 वर्ष झाली हा पांडुरंगाचा पालखी सोहळा हे निदान पादुका प्रतीकात्मक स्वरूपात तरी घेऊन जाव्यात म्हणून हा सोहळा सुरू झाला आहे। पौर्णिमेपर्यंत आपल्याला पंढरपूर सोडता येत नाही खाला झाल्याशिवाय। कार्तिक कृष्ण अष्टमी ते कार्तिक अमावास्या असा झालेला आहे, त्यामुळं अष्टमीपर्यंत पोचणं गरजेचं असतं। आता ज्ञानोबारायाचा सोहळा म्हणा किंवा तुकोबारायाचा त्यांना पंढरपूर त्या म्हणजे देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर यायला साधारण 19 दिवस तरी मिळतात। तेच अंतर म्हणजे साधारण 250 किलोमीटरचं अंतर आपल्याला मात्र 9 दिवसामध्ये पार करावं लागतं। मग त्यामुळं पहाटे 3 वाजता उठणं, रस्त्याला लागणं, कारण ह्या सोहळ्याची चाल साधारणपणे रोजची 30 किलोमीटर आहे आणि आषाढीच्या वेळेला पहिले 1-2 मुक्काम थोडेसे मोठे आहेत 27 किलोमीटरचे, आळंदी ते पुणे, पुणे ते सासवड, पण एकदा सासवड सोडलं की मग काय थोडे थोडे कुठं 15 किलोमीटर, 18 किलोमीटर, काही काही ठिकाणी तर 7 किलोमीटर। आज मी लोणंदवरून आपण निघून तरडगावला जातो, 7 ते 8 किलोमीटरचं अंतर असतं। पुढं वाखरी, शेगाव हे पण अशी कमी अंतराचे टप्पे आहेत, पण ह्या वेळेला मात्र कार्तिकीच्या वेळेला मात्र रोज 30-32 किलोमीटर चालावं लागतं। त्यामुळं पहाटे उठायचं, संध्याकाळी पोचायला 6-7 होतातच। 7 नंतर पुन्हा कीर्तन आहे, त्याच्यानंतर रात्रभर जागर आहे, 2 वाजेपर्यंत पुन्हा पहाटे 3ला रस्त्याला लागायचं। हे असं चाललेलं आहे।